नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर वर्षा भोसले. आज आपण पैशाच्या मूल्याबाबतचा चलन संख्यामान सिद्धांत पाहणार आहोत. त्यालाच आपण क्वांटिटी थेअरी ऑफ मनी असं म्हणतो. तर ही पैशाच्या मूल्याबाबतचा जो चलन संख्यामान सिद्धांत आहे तो अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आयर्विन फिशर, लक्षात घ्या, अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आयर्विन फिशर यांनी 1911 मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी या लोकप्रिय ग्रंथामध्ये चलन संख्यामान सिद्धांत किंवा त्यालाच आपण काय म्हणतो व्यवहार दृष्टिकोन त्यांनी मांडलेला आहे. आणि या सिद्धांताचं मेन म्हणजे हा सिद्धांत आहे तो मेन सिद्धांत त्याचं विधान काय सांगतो हे आपण पहिला पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आयर्विन फिशर यांच्या मते बघा, इतर परिस्थिती कायम असताना पैशाच्या संख्येत होणाऱ्या प्रत्येक बदलामुळे किमतीत प्रत्यक्षपणे आणि प्रमाणशीर बदल होतो. म्हणजे एव्हरी चेंज इन क्वालिटी ऑफ मनी इन सर्क्युलेशन प्रोडक्ट अदर थिंग बेइंग इक्वल अ डायरेक्टली प्रपोर्शनेट चेंज इन प्राइसेस. हे झालं त्यांचं विधान. म्हणजे या विधानावरून असं स्पष्ट होतं की इतर परिस्थिती स्थिर असताना पैशाचा पुरवठा दुप्पट झाल्यास किंमत पातळी काय होते, दुप्पट होते, आणि पैशाची मूल्य काय होतं, निमपट म्हणजे निमपट होते, दुपटीच्या निमपट. तर पैशाचा पुरवठा निमपट झाल्यास किंमत पातळी काय होते, निमपट होते, आणि पैशाचं मूल्य काय होतं, दुप्पट होतं. म्हणजेच बघा की पैशाचा पुरवठा हा किंमत पातळी यांच्या सम म्हणजे प्रमाणशीर संबंध असतो, आणि पैशाचा पुरवठा पैशाचं मूल्य यांच्यामध्ये काय असतो, व्यस्त संबंध असतो. हे लक्षात घ्या. आता बघा, इथं पैशाच्या मूल्यासंबंधात म्हणजे चलन संख्यामान सिद्धांताची जी काही गृहीते आहेत ती गृहीते आपण इथं पाहणार आहोत. तर पहिलं गृहीत असं आहे की सर्वसाधारण किंमत पातळी पी हा घटक निष्क्रिय आहे. आता पी घटक म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी, म्हणजेच किंमत पातळीवर समीकरणातील इतर म्हणजे घटकांचा जो काही परिणाम पडतो, परंतु किंमत पातळीचा इतर घटकांवर काय होतो, कोणताच प्रभाव दिसून येत नाही. दुसरं गृहीत असं आहे की पैशाची मागणी कायम किंवा स्थिर आहे. पैशाची मागणी कायम किंवा स्थिर आहे. म्हणजे पैशाची मागणी म्हणजे स्वतःजवळ पैसा बाळगण्याची इच्छा, आणि ती फिशर यांनी काय केलेली आहे, कायम आणि स्थिर मानलेली आहे. हे गृहीत आहे. म्हणजे पैशाची मागणी अल्पकाळामध्ये स्थिर असते, आणि त्यामुळे काय होतं की किंमत पातळीवर पैशाच्या पुरवठ्याचाच परिणाम होतो. तिसरं गृहीत असं सांगितलं आहे की पूर्ण रोजगार गृहीत धरला आहे. पूर्ण रोजगार गृहीत धरला आहे म्हणजे काय की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार असतो, आणि त्यामुळे काय होईल की उत्पादनाची सर्व साधने अगोदरच पूर्ण वापरली गेली असल्यानं काय केलेले आहेत, पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होत नाही आणि उत्पादनात सुद्धा वाढ होत नाही. पुढचा गृहीत असा आहे की पैशाची मागणी विनिमय माध्यमाच्या हेतूसाठीच केली जाते. म्हणजे पैशाचा संचय केला जात नसल्यानं पैशाचा पुरवठा दुप्पट झाला की वस्तूची मागणी दुप्पट होऊन काय होतं, किंमत पातळीसुद्धा दुप्पट होते. आता पुढचा मुद्दा असा आहे की म्हणजे गृहीत पाचवं की विनिमय समीकरणातील जी काही गृहीते आहेत फिशरने मांडलेले आहे ते विनिमय समीकरणातील गृहीते टी हा घटक स्वतंत्र असून काय आहे, कायम आहे. टी हा घटक स्वतंत्र असून तो कायम आहे. म्हणजे काय की फिशर यांनी टी म्हणजे एकूण व्यवहारांची संख्या कायम असून त्यावर समीकरणाच्या इतर घटकांचा परिणाम होत नाही, असं अल्पकाळामध्ये तो स्थिर असतो असं सांगितलं आहे. पुढचा मुद्दा असा आहे की यम आणि यम1 यांच्यातील संबंध प्रमाणशीर आहे. म्हणजे बघा की यम म्हणजे कायदेशीर पैशाचा पुरवठा, यम म्हणजे कायदेशीर पैशाचा पुरवठा, आणि यम1 म्हणजे पत पैशाचा पुरवठा यांच्यामध्ये प्रमाणशीर संबंध. म्हणजेच काय की यम दुप्पट झाला तर यम1 देखील काय होतो, दुप्पट होतो. हे प्रमाणशीर संबंध. पुढचा मुद्दा असा आहे की व्ही हा घटक स्वतंत्र असून अल्पकाळामध्ये तो स्थिर असतो. आता व्ही म्हणजे काय की कायदेशीर पैशाचा विनिमय भ्रमणवेग. व्ही म्हणजे काय, कायदेशीर पैशाचा विनिमय भ्रमणवेग हा घटक स्वतंत्र असून तो अल्पकाळामध्ये काय असतो, स्थिर असतो. आता शेवटचं व्ही आणि व्ही1 यामधील संबंधसुद्धा प्रमाणशीर आहे. म्हणजे व्ही बघा, व्ही म्हणजे कायदेशीर भ्रमणवेग यांच्यामध्ये प्रमाणशीर संबंध असतात, आणि व्ही म्हणजे व्ही दुप्पट झाला
बघा व्ही दुप्पट झाला तर V1 सुद्धा काय होतो इथं यम आणि M1 सारखा दुप्पट होतो. परंतु इथं लक्षात घ्या की V हा घटक स्थिर गृहीत धरल्यानं V1 हा घटक सुद्धा काय आहे स्थिर गृहीत म्हणजे प्रमाणशीर संबंध यांचा आहे. तर फिशरचं विनिमय समीकरण कसं आहे बघा की MV बरोबर PT. तर M म्हणजे कायदेशीर पैशाचा पुरवठा, हे फिशरचं समीकरण आहे. आणि M म्हणजे कायदेशीर पैशाचा पुरवठा, V म्हणजे पैशाचा विनिमय भ्रमणवेग लक्षात घ्या, P म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी आणि T म्हणजे एकूण व्यवहारांची संख्या. तर त्यांनी हे पहिल्यांदा काय केलं MV बरोबर PT हे पहिल्यांदा त्यांनी समीकरण मांडलं आणि त्याची सुधारित समीकरण हे दुसरं P बरोबर MV अधिक M1V1 भागिले T हे काय केलं सुधारित समीकरण मांडलं. मग M1 म्हणजे पैशाचा पुरवठा आणि V1 म्हणजे काय की पैशाचा विनिमय भ्रमण वेग. तर अशा पद्धतीनं म्हणजे MV वरून अर्थव्यवस्थेतील पैशाचा एकूण पुरवठ्याची जी काही कल्पना येते ते PT वरून म्हणजे इथं हा जो काय PT म्हणजेच सर्वसाधारण किंमत पातळी आणि एकूण व्यवहारांची संख्या ही अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट कालखंडातील एकूण पैशाचं मूल्य समजते, म्हणजेच पैशाच्या एकूण मागणीची कल्पना येते. आता समीकरणातील V म्हणजे काय की पैशाचा विनिमय भ्रमणवेग. तर याचा अर्थ बघा 50 रुपयाची नोट 10 वेळा व्यवहारासाठी वापरली तर ती नोट काय होते 500 रुपयांचे कार्य करते. म्हणजे बघा की त्यामुळं पैशाचा पुरवठा 50 रुपयावरून 500 रुपयेपर्यंत होतो. आणि या ठिकाणी 50 रुपयांची नोट 10 वेळा व्यवहारासाठी वापरली म्हणून त्या चलनाचा विनिमय भ्रमणवेग V बरोबर 10. लक्षात आलं तुमच्या V बरोबर याचा अर्थ V बरोबर 10 म्हणजेच असं आपण म्हणतो 10 होतो. आता फिशरचं काय मत आहे की विशिष्ट कालखंडामध्ये एखाद्या देशातील चलनाचा पुरवठा MV हा क्रय विक्रय होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या मूल्य इतका असतो. म्हणजेच की एकूण पैशाच्या मागणी इतका पैशाचा पुरवठा PT हा जो PT असतो. म्हणून MV बरोबर PT. लक्षात आलं हे सूत्र. तर पैशाचा पुरवठा बरोबर पैशाची मागणी लक्षात आलं. MV आणि PT म्हणजे पैशाचा पुरवठा बरोबर पैशाची मागणी. आता बघा हे जे काही समीकरण आहे या समीकरणावरून यमने सूचित केलेला जो काय पैसा हा काय आहे विधिग्रह पैसा आहे. आणि आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये विधिग्रह पैशाव्यतिरिक्त बँक निर्मित पतपैसा वापरला जातो. म्हणजे व्यापारी बँका पतनिर्मिती म्हणजे क्रेडिट क्रिएशन करून काय केलं जातं पैशाचा पुरवठा वाढवत असतात. आणि त्यामुळं फिशर यांनी काय केलं आपल्या या समीकरणामध्ये पतपैशाचा समावेश करून ही सुधारित समीकरण काय केलेलं आहे मांडलेलं आहे. तर हे सुधारित समीकरण अशा पद्धतीनं आहे. M1 म्हणजे पतपैशाचा पुरवठा आणि V1 म्हणजे पतपैशाचा विनिमय भ्रमणवेग हे तुम्ही लक्षात घ्या. तर या सुधारित विनिमय समीकरण असं सांगतं की किंमत पातळीमध्ये P म्हणजे MV आणि M1 आणि V1 यांच्याशी समप्रमाणशीर संबंध असतो. म्हणजे हे समीकरण आणि हे यांचा काय केलेला असतो सुधारित तयार करून त्यांनी म्हणजे हा संबंध Tशी मात्र काय केलेला आहे T म्हणजे काय की इथं एकूण व्यवहारांची संख्या जी आहे त्याच्याशी व्यस्त संबंध दाखवलेला आहे. म्हणजे फिशरच्या समीकरणातील मूलभूत प्रतिपादन असं आहे की इतर परिस्थिती कायम असताना किंमत पातळी ही पैशाच्या पुरवठ्याचे फलन आहे. म्हणजे P बरोबर काय आहे पैशाच्या पुरवठ्याचं फलन म्हणजे P बरोबर F आणि MV. तर इतर परिस्थितीत बघा V आणि T स्थिर राहत असतील तर M मधील बदलानुसार P मध्ये समप्रमाणात बदल होते. आणि अशा प्रकारे काय केले की फिशरनं काय म्हटलंय की पैशाच्या परिमाणातील बदल आणि परिणामी प्रस्थापित होणारी जी काही किंमत पातळी आहे या दोहोंमधील
प्रमाणशीर संबंध असतो हे स्पष्ट केलेलं आहे. आता हेच स्पष्टीकरण बघा, आपण उदाहरण घेऊया. तर हे उदाहरणं आहेत. तर पहिल्यांदा बघा, पत पैशाच्या कायदेशीर पैशाचं परिमाण यम म्हणजे 4,000 रुपये असून भ्रमणवेग हा 5 आहे आणि बँक निर्मित पैशाचं परिमाण M1 म्हणजेच 8,000 रुपये असून त्याचा भ्रमणवेग काय आहे, V1 5 आहे. अशा वेळेस एकूण व्यवहारांची संख्या ही 5,000 असेल तर चलनाचं मूल्य किती हे आपण इथं काढून दाखवलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे सूत्र आहे. या सूत्रात आपण ह्या सगळ्या किमती काय केलेल्या आहेत, भरलेल्या आहेत आणि त्याचं उत्तर हे P बरोबर 12 रुपये. म्हणजेच पैशाचं मूल्य हे जे काही समीकरण आहे त्याच्या समीकरणावरून व्हॅल्यू ऑफ मनी म्हणजे याच्यावरून आपण काढू शकतो. तर हे जे काही सूत्र आहे ह्या सूत्रावरून आपण हे लक्षात येते. तर विद्यार्थ्यांनो, पैशाचं मूल्य जे आहे ते 1/12 हे आपल्याला हे उत्तर आलेलं आहे. तर हे सूत्र वापरून हे आपल्याला हे उत्तर आलेलं आहे. तर लक्षात घ्या, 1/12. आता बघा, समजा कायदेशीर पैशाचा पुरवठा 4,000 वरून 8,000 रुपये झाला. दुसरं उदाहरण घेऊया आपण. समजा कायदेशीर पैशाचा पुरवठा 4,000 रुपयावरून 8,000 रुपये झाला तर बँक निर्मित पैसा हा 8,000 रुपयावरून 16,000 रुपये होईल. म्हणजे काय, त्याचा परिणाम काय होतो की किमतीची पातळी दुप्पट होतात, चलनाचे मूल्य काय होतं, निमपट होतं. हे आपण इथं दाखवलेलं आहे. तर हे उदाहरण इथं बघा, हे सूत्र आणि या सूत्रानुसार आपण ह्या किमती भरलेल्या आहेत आणि त्याचं उत्तर काय येतं 24. तर हे P म्हणजे 24 रुपये. म्हणजे पैशाचे मूल्य काय केलेलं आहे इथं आपण भरून 1/24. म्हणजे अगोदर काय आलेलं आहे, जे 2 उदाहरणं बघितलेले आहेत बघा, पैशाचा पुरवठा दुप्पट झाल्यास 4,000 वरून काय केलं आहे 8,000 रुपये किमतीची पातळी ही दुप्पट म्हणजे 12 वरून 24. लक्षात आलं, 12 वरून 24 रुपये आपल्याला मिळाले. म्हणजे पैशाचं मूल्य काय होतं इथं, निमपट होतं. म्हणजे बघा, 1/12 वरून 1/24 तर पैशाचा पुरवठा निमपट झाला तर किमतीची पातळी काय होते, निमपट होते आणि पैशाचं मूल्य काय होतं इथं दुप्पट होतं. हे आपल्याला इथं लक्षात आलं. तर विद्यार्थ्यांनो, इथं आकृतीद्वारे आपण थोडक्यात स्पष्टीकरण करूया. ही आकृती आहे. आकृतीमध्ये अ आणि क्ष अक्षावर पैशाचा पुरवठा दाखवलेला आहे हा, आणि अ आणि य अक्षावर किंमत पातळी P न दाखवलेली आहे आणि MV बरोबर PT हा जो अ आणि म हा आपल्याला आकृतीमध्ये बघा, अ क्ष अक्षावर पैशाचा पुरवठा, अ य अक्षावर किंमत पातळी आणि 45 अंशाचा जो कोन दर्शवलेला आहे हा, तो म्हणजे त्याची जी काही काढली जाणारी रेषा P आणि T ती पैशाचा पुरवठा म्हणजे बघा, पैशाचा पुरवठा MV समान आहे असं दर्शवतो. म्हणजे कोन 45 अंशाचा काढलेला आहे तो पैशाची मागणी म्हणजे PT आणि पैशाचा पुरवठा MV समान आहे. म्हणजे बघा, जेव्हा पैशाचा पुरवठा अप वरून अप1 बघा, अप वरून अप1 पर्यंत वाढतो तेव्हा किंमत पातळी काय होते, अक वरून अक1 इथं क वरून क इथं 1 ही किंमत पातळी काय होते, वाढते आणि पैशाचं मूल्य काय होतं इथं घटतं. म्हणजे या उलट काय होतं की जेव्हा पैशाचा पुरवठा अप वरून अप2 इथं बघा, पैशाचा पुरवठा अप वरून पैशाचा पुरवठा अप2 वरून इथं काय केलेलं आहे, घट दाखवलेलं आहे. म्हणजे कमी होते आणि पैशाचा मूल्य काय होते इथं वाढतं. म्हणजे पैशाच्या पुरवठ्याच्या समदिशेने किंमत पातळी काय होते, बदलत जाते. हे आपल्याला इथं लक्षात आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, पुढं टीकात्मक परीक्षण. आता हा सिद्धांत समजल्यानंतर फिशरच्या सिद्धांतात ज्या काही टीका आहेत त्या टीकासुद्धा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तर फिशर यांचा सिद्धांत अवास्तव गृहितांवर आधारित आहे, ही पहिली टीका केलेली आहे. तर दुसरी टीका अशी आहे, म्हणजे पहिल्या टीकेमध्ये काय की M1 आणि M आणि M1 यांचे परस्पर प्रमाणशीर जे काही स्थिर मानणं चुकीचं आहे. का तर
त्याचं कारण काय, यम म्हणजे त्यातील अधिक प्रमाणात वाढ होते आणि या उलट काय होतं की यम मध्ये घट झाल्यास कर्जाची मागणी कमी होऊन बँकांचा पतनिर्मित पैसा म्हणजे यम1 यामध्ये प्रमाणापेक्षा आधी काय होते, घट होते. नंतर फिशर यांचा सिद्धांत अवास्तव म्हणजे कशा पद्धतीनं आधारित आहे बघा, की यम आणि व्ही हे दोन स्वतंत्र घटक असून परस्परांवर परिणाम होत नाहीत हे चुकीचं सांगितलं आहे. याचं कारण काय की जर पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ झाली तर किंमत पातळीमध्ये काय होतं, वाढ होते आणि अशा परिस्थितीत भविष्य काळामध्ये अधिक किमती वाढतील आणि या भीतीमुळं काय होतं, लोकांकडून वस्तू आणि सेवांची अधिक खरेदी केली जाईल. म्हणजे याचा परिणाम काय होतो की पैशाचा भ्रमणवेग भ्रमणवेग म्हणजे व्ही वाढतो. तर अजून एक सांगता येईल की अवास्तव गृहीते कशा पद्धतीनं बघा की टी हा स्वतंत्र आणि स्थिर घटक आहे हे चुकीचं दर्शवलं आहे. कारण काय की चलनाच्या पुरवठ्यात म्हणजे यममध्ये वाढ झाली असता किंमत पातळीमध्ये पीमध्ये वाढ होते आणि त्यामुळं काय होतं की उत्पादकास जास्त नफा मिळतो आणि त्या प्रेरणेने उत्पादक अधिक प्रमाणात अधिक उत्पादन करतो. म्हणजे याचा परिणाम काय की एकूण व्यवहार संख्या टीनं वाढते आणि त्यामुळं टी हा स्थिर घटक नाही. तर अशा पद्धतीनं फिशर यांनी सिद्धांत अवास्तव गृहीतांवर आधारित आहे असं म्हटलेलं आहे. तर दुसरा टीकात्मक टीका केलेली आहे की अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार असतो हे चुकीचं दर्शवलेलं आहे. त्याचं कारण काय की केन्सच्या मते बघा, आधुनिक भांडवलशाही देशामध्ये पूर्ण रोजगार क्वचितच म्हणजे अपवादात्मक आढळून येतो आणि त्यामुळं काय होतं की पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ झाली म्हणजे निष्क्रिय उत्पादन घटकांना काम मिळून उत्पादन वाढते आणि त्याचा परिणाम काय की किंमत पातळीत समप्रमाणामध्ये वाढ घडवून आणू शकते. याचा विचार फिशर यांनी केला नाही. तर पुढचा मुद्दा असा आहे की इतर परिस्थिती कायम असते हे चुकीचं. तर बघा, इतर परिस्थिती कायम असताना हा शब्दप्रयोग फसवा आणि अर्थहीन आहे. कारण काय की गतिमान आणि वेगानं बदलणाऱ्या जगामध्ये काही गोष्टी स्थिर अशा कल्पना करूनच त्यांच्या आधारावर निष्कर्ष काढणे अशास्त्रीय मानलं जातं. तर पुढचा मुद्दा असा आहे की पैशाच्या विनिमय माध्यमांनाच काय केलेलं आहे, म्हणजे कार्यालाच महत्त्व दिलेलं आहे. पैशाच्या विनिमय माध्यमाच्या कार्यालाच काय केलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे. इथं कार्यालाच हा असा शब्द आहे, कार्यालाच महत्त्व दिलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो आता बघा कसं महत्त्व दिलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या भविष्यकाळाने अनिश्चित असल्यानं बघा की तरतुदीचा जो काही हेतू आहे तो हेतू म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या उत्पन्नातून काही प्रमाणात बचत करत असते आणि म्हणजे मूल्य संचय करत असते आणि त्यामुळं काय होते की व्यक्ती निश्चित आनंदाने जगू शकते. आता आधुनिक काळामध्ये मूल्य संचयास खूपच महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं दिसून येतं. म्हणजे फिशर यांनी पैशाचे मूल्य संचय आणि इतर कार्याचा विचार केलेला नाही. पुढचा टीका अशी आहे की पैशाचा पुरवठा यम आणि किंमत पातळी पी यामध्ये प्रमाणशीर संबंध असत नाही. म्हणजे फिशरच्या सिद्धांतानुसार यममध्ये दुप्पट वाढ झाली तर काय होतं, पीमध्ये सुद्धा दुप्पट वाढ होते, आपण पाहिलंच आहे. आणि केन्सच्या मते अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची पातळी प्राप्त झाल्यानंतरच काय होतं, पैशाचा पुरवठा किंमत पातळी आणि यांच्यामध्ये काय होतं, समप्रमाणात संबंध निर्माण होऊ शकतो. म्हणजे प्रत्यक्षात काय होतं की अर्थव्यवस्थेत किंमत पातळीत बदल होईपर्यंत व्याजदर, गुंतवणूक आणि उत्पादन, नंतर उत्पन्न, वस्तूची मागणी इत्यादी घटकामध्ये काय होतो, बदल होत असल्यानं यम आणि पीमध्ये प्रत्यक्ष स्वरूपामध्ये संबंध राहत नाही. तर पुढचा मुद्दा असा आहे की पैशाचा पुरवठा आणि पैशाचा भ्रमणवेग म्हणजे आपण व्हीनं आपण दाखवलेला आहे, तर याची तुलना काय करता येत नाही. म्हणजे बघा की जी.एन. हाम हे जे काय जी.एन. आणि हाम हे जे काय अर्थशास्त्रज्ञाचं नाव आहे, जी.एन. हाम यांच्या मते फिशरने जे काही समीकरण विसंगतीनं भरले आहे, फिशरचे समीकरण काय केलेलं आहे, त्यांचं मत काय की फिशरचं समीकरण विसंगतीनं भरलं आहे. म्हणजे या सिद्धांतामध्ये यम म्हणजे विशिष्ट म्हणजे पॉईंट ऑफ टाईम चलनाची संख्या, व्ही म्हणजे विशिष्ट कालखंडातील म्हणजे काय की अ पिरियड ऑफ टाईम
या पैशाच्या भ्रमणवेग यांचा गुणाकार केलेला आहे आणि परंतु काय केलं की विशिष्ट वेळ आणि विशिष्ट कालखंड यामध्ये त्यांनी फरक असल्याची तुलना करता येत नाही असं त्यांचं मत आहे. पुढचा मुद्दा असा आहे की सर्वसाधारण पातळी पी आणि एकूण व्यवहारांची संख्या टी या संकल्पना दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या आहेत. तर बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा वस्तूच्या किंमत पातळीमध्ये वाढ होते तेव्हा सर्वच वस्तूच्या किमतीत वाढ होते आणि एकूण व्यवहारांची संख्या वाढली म्हणजे सर्वच वस्तूंच्या उत्पादनामध्ये वाढ झाली असं म्हणता येणार नाही. म्हणजे इथं काय केलं आहे, किंमत पातळी आणि एकूण व्यवहारांची संख्या ही फसवे आहेत असं टीका केलेली आहे. आता पुढचा मुद्दा असा आहे की व्याजदराकडे दुर्लक्ष. आता बघा, आधुनिक काळामध्ये ज्यावेळेस व्याजदरामध्ये फारच महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजे व्याजदरामध्ये 0.5% जेव्हा वाढ किंवा घट होते तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये काही कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल कमी होते किंवा वाढते. लक्षात येते. म्हणजे श्रीमती जॉन रॉबिन्सनच्या मते पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ झाली तर व्याजाचे दरसुद्धा कमी होतात आणि त्याचा परिणाम काय होतो, उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च वाढून किंमत पातळीमध्ये वाढ होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की व्याजदरामध्ये एवढं महत्त्वाचं स्थान असताना फिशर यांनी त्या घटकाचा विचारच केलेला नाही. पुढचा मुद्दा असा आहे की किंमत पातळीत घडून येणारी चक्रीय चढउताराचे स्पष्टीकरण हा सिद्धांत देत नाही. तर बघा, पैशाच्या पुरवठ्यामुळं यम आणि पी म्हणजे किंमत पातळी आणि पी म्हणजे किंमत पातळी ही प्रभावित होते आणि म्हणजे एवढंच हा सिद्धांत सांगतो. परंतु किंमत पातळीत इतर गोष्टीमुळे सुद्धा बदल होतात. उदाहरणार्थ बघा, व्यापारचक्र किंवा तेजीच्या काळामध्ये पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ न होता किंमत पातळीत सुद्धा वाढ होते. म्हणजे मंदीच्या काळात पैशाच्या पुरवठ्यामध्ये घट न होता सुद्धा किंमत पातळीत घट होते. याच्यावरून फिशरचा सिद्धांत काय आहे की चक्रीय चढउतारांचे स्पष्टीकरण समर्पकपणे देत नाही. तर लक्षात येते. पुढचा टीका अशी आहे की पैशाच्या मागणीकडे दुर्लक्ष. तर बघा, फिशरने आपला सिद्धांत मांडताना पैशाच्या पुरवठ्याचाच विचार केला आहे आणि त्यावेळी काय केलं आहे, त्यांनी पैशाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञाच्या मते पैशाच्या मूल्यावर पैशाच्या मागणीचा परिणाम होतो. लक्षात आलं. पुढच्या टीका असा आहे की फिशरच्या विनिमय समीकरणाला सिद्धांत म्हणणंच चुकीचं आहे. लक्षात आलं. म्हणजे बघा की इतर देशातील म्हणजे प्राध्यापक निकोलसन हे अर्थतज्ज्ञ आहेत. तर त्यांच्या मते बघा की फिशरचं विनिमय समीकरण म्हणजे सर्वांना माहीत असलेलं सर्वसामान्य स्पष्टीकरण आहे आणि त्यात नवीन असं काहीच नाही असं त्यांचं मत आहे. तर पुढचा मुद्दा असा आहे की M1चे संकुचित स्वरूप. M1चं संकुचित स्वरूप म्हणजे ही एक टीका आहे. तर फिशरने M1 म्हणजेच फक्त बँकातील पतपेक्षा एवढाच म्हणजे विचार केलेला आहे आणि प्रत्यक्षात विशेषतः प्रतिज्ञापत्र, बँक, ओव्हरड्राफ्ट इत्यादीचा विचारच केलेला नाही. म्हणजे फक्त M1 हे संकुचित स्वरूप असं तिथं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की इतर देशातील किंमत पातळीतील बदलांच्या परिणामांकडे दुर्लक्ष. तर बघा, इतर देशातील किंमत पातळी बदलली तर त्याचा विशिष्ट देशातील सर्वसाधारण किंमत पातळीवर परिणाम होतो. म्हणजे या परिणामांकडे या सिद्धांताचं लक्ष दिलं गेलेलं नाही. तर अशा पद्धतीनं पैशाच्या पुरवठ्यातील वाढ हे आजही किंमत वाढीचे एक महत्त्वाचं कारण आहे. हे फिशरच्या सर्वांच्या लक्षात आणून दिलं. म्हणजे किंमत पातळीचं नियंत्रण करण्यासाठी हा सिद्धांत काय होतो, उपयोगी पडतो. हे कधीकधी म्हणजे लक्षात आलं. तर फिशरच्या जे काय वेगवेगळे टीका आहेत ते टीका आपल्याला इथं लक्षात आलेले आहेत. तर फिशरच्या सिद्धांताचं महत्त्वसुद्धा आपण थोडक्यात म्हणजे टीका जरी असल्या तरी त्याचं महत्त्व कशा पद्धतीनं म्हणजे किंमत पातळीचं नियंत्रण करण्यासाठी हा सिद्धांत महत्त्वाचा आहे. नंतर पैशाच्या पुरवठ्यातील वाढ हे आजही किंमत पातळीतलं एक महत्त्वाचं कारण आहे. तर फिशरचा सिद्धांत देशाचे चलन विषयक जे धोरण आहे ते धोरण ठरवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतो. कारण बघा की चलनाच्या पुरवठ्याशिवाय चलनविषयक धोरण कोणत्याही देशाला ठरवता येत नाही. तर जास्तीत जास्त जरी टीका असल्या तरी काही महत्त्वाचे मुद्दे हे
फिशरच्या सिद्धांताचं महत्त्व सांगू शकतात. तर अशा पद्धतीनं आपण फिशरच्या सिद्धांताचं जे पैशाच्या मूल्याबाबतचा आयर्विन फिशर यांनी सांगितलेलं जे पैशाच्या मूल्याबाबतचा चलन संख्यामान सिद्धांत आहे, त्यांनी हा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. आणि त्यांनी इतर परिस्थिती कायम असताना पैशाच्या संख्येत होणाऱ्या प्रत्येक बदलामुळं किमतीत प्रत्यक्षपणे आणि प्रमाणशीर बदल होतो, हे यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं फिशरचा हा सिद्धांत स्पष्ट झालेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.